मित्रांनो नमस्कार सर्वांना सुप्रभात। बघा एक काल सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती एक बातमी फिरत आली असते। ती बातमी आहे पोलीस भरतीविषयीची। बघा त्या बातमीमध्ये नाही का भरतीचं जे होम पेज आहे पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं त्यामध्ये एक मेसेज होता फ्लॅश होतोय। तो म्हणजे काय की ज्या मुलांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांचे फॉर्म हे 23/4/2024 ला सर्वच त्यांचे फॉर्म बाद होतील अशी बातमी होती। मग यावरती मी जाऊन परत चेक केलं साईट, त्यावरती त्या साईडवरती कुठलीही न्यूज फ्लॅश होत नव्हती आणि त्यामध्ये कुठलीही अशी न्यूज डबल फॉर्म कॅन्सल वगैरे काय आहे याविषयी त्यामध्ये काहीही असं दिसत नव्हतं। पण हे जी बातमी आली ही बातमी खरी आहे की खोटी आहे आणि बातमी नेमकं पसरावं पाठीमागचं नेमकं कारण काय असणार आहे पोरांचं, म्हणजे याच्यामध्ये इंटेन्शन काय असणार आहे पोरांचं ते बातमी पसरवायचं। आणि जरी बातमी खरी असेल तर काय होईल, बातमी खोटी असेल तर काय होईल, आपण याविषयी आजच्या व्हिडिओतनं माहिती घेणार आहोत। बघा आता प्रथमतः बघून घेऊ, जर ही बातमी खरी असेल तर नेमकं याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती काय होऊ शकतो। मग ज्या मुलांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत तर त्या मुलांचे फॉर्म तर सर्वच कॅन्सल केले तर त्यांना भरतीला चान्स भेटणार नाही। पण जर आपण काल व्हिडिओ केला होता की लवकरच परत फॉर्म सुरू होतील कारण मराठा कास्टमुळं आणि त्यानंतर वयवाढीचा मुद्दा त्यामुळं, पण जर ते परत फॉर्म चालू झाले तर तुम्हाला चान्स परत फॉर्म टाकायला मिळेल का नाही हे त्यावरती अवलंबून असेल। ठीक आहे, तुम्हाला तिथं टेम्पररी ब्लॉक केला असेल या भरतीपुरतं तर गोष्टी अवघड होतात, पण असं कुठलं होणार नाही कारण हे न्यूज आहे ती न्यूज ओरिजिनल आहे की काय ते याविषयी कुठलीही काही माहिती नाही। कारण जर एखादा GR असला तर आपल्याला GR पडला असता, पण असं त्या साईडवरती फ्लॅश ह्या गोष्टी सध्या होत नाहीत। आणि डबल फॉर्मचा विषय असेल तो विषय डबल फॉर्मचा होणारच आहे, याची चर्चा पण चालू आहेत आदल्यामधून, यावरती निर्णय येईल। पण हे जे बातमी आहे ते आपल्याला ही बातमी पूर्णपणे खरी मानता येणार नाही, त्यामुळे तुम्ही जास्त डिस्टर्ब वगैरे कोणी होऊ नका। आणि जोपर्यंत तुम्हाला मी ऑफिशियली सांगत नाही बाबा हे असं आहे तोपर्यंत कुणावरतीही कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवून तुमचा वेळ वाया घालवू नका। ठीक आहे, पुढला मुद्दा बघून घ्या आता। मग वयवाढचा आणि जर फॉर्मची तारीख तर मंगळवारी 23 तारखेला बघा अशी एक रुमर्स चालू आहेत लोकांचे पोरांचे की 23 तारखेला एक नवीन GR येऊन त्यामध्ये वयवाढीचा 88, 83 आणि 90 पर्यंत वयवाढ एक चान्स देण्यात येईल। त्यानंतर परत फॉर्म साईड आहे ती परत चालू होईल मे पर्यंत। ह्या काही गोष्टी आहेत, जर ह्या गोष्टी होत असतील तर डबल फॉर्मचा पण निर्णय त्यावेळेसच होऊ शकतो। पण निर्णय नेमका कसा येईल त्यामुळे ते कुठले तरी प्रतिबंध लावतील त्या विषयावरती हे आपल्याला त्यावेळेसच कळेल काय आहे ते। तर आता एक्झॅक्टली त्याविषयी आपण काही बोलू शकत नाही, तुम्हाला मिसगाईड करून तुम्हाला डिस्टर्ब करून मी कधी खुश राहू शकणार नाही। त्यामुळे ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस आपल्याला माहिती ठोकील त्यावेळेस आपण त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येईल। पण तुम्ही आज तर तुम्ही असल्या अफवेवरती विश्वास ठेवू नका। ठीक आहे, पण मुद्दा बघून घ्या आता। भरतीला त्या मुलांचं वय ह्या ठिकाणी वयाचा विषय होता, एक चान्स, तो चान्स मिळणार आहे। ठीक आहे, मी असं म्हणत नाही, अशा गोष्टी थोड्याशा म्हणजे ऐकण्यात आलेल्या आहेत की एक चान्स मिळू शकतो 88, 89, 90च्या मुलांना। आता विषय कुठला आहे, फॉर्मचा विषय मी बोलतोय। कारण बघा ज्या मुलांनी फॉर्म भरलेले आहेत काही जणांचे फॉर्म सबमिट झाले नाहीत शेवटला, त्यामुळे आपला एक बांधव आत्महत्या केला त्या विषयावरतीच की जर फॉर्म सबमिट झाला नाही म्हणून। आणि काही मुलांचे कास्ट निघाले नाहीत, कोणाचं नॉन निघालेलं नाही, डॉक्युमेंट अपुरे होते, त्यानंतर डॉक्युमेंट कोणाचे निघालेले नाहीत। आणि SC-BC जी कास्ट आहे मराठा कास्ट अजून बऱ्याच लोकांच्या मराठा कास्ट ह्या यायच्या बाकी आहेत। आणि ह्या गोष्टीमुळे नाही का खूप मुलांचे फॉर्म भरायचे राहून गेलेले आहेत आणि त्यामुळं परत एक वेळेस साईड चालू होईल याविषयी बघा निवेदनं दिलेली आहेत, मोर्चे गेलेले आहेत आणि केसेसही पडलेले आहेत आणि वारंवार मागणी होते। त्यामुळं शासन यावर सकारात्मक निर्णय घेऊन 2 दिवसामध्येच यावरती काहीतरी निर्णय येऊन जाईल, GR येऊन जाईल। त्यामुळे तुम्ही कुठे डिस्टर्ब होऊ नका। ज्या मुलांनी फॉर्म नाही भरले त्यांनी पण तयारी चालू ठेवा। जर तुमचा फॉर्म परत ओपन झाले भरायचे तुमचे परत पंचायत व्हायला नको आहे,
डॉक्युमेंट काढून काय टाकून तर डॉक्युमेंट पूर्ण सोबत ठेवा आणि ज्यावेळेस सोबत ठेवा तुम्ही फॉर्म टाकून द्या. आणि बाकीचं जे काय पुढले अपडेट असेल, ज्यावेळेस आपलं अपडेट येईल त्यावेळेस आपण त्यावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा आणि अभ्यास हा मन लावून करा. ठीक आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ याचा शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पर्यंत इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. जय हिंद.